मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याआधी सरकारनं शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातील ठाणे नागपूर महापालिकेवर निधीचा वर्षाव केला. नागरी मूलभूत सेवा सुविधांच्या विकास कामांसाठी ठाणे पालिकेसाठी 202 कोटींचा निधी तर नागपूर पालिकेला तब्बल 134 कोटींचा निधी मंजूर केला. मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात वातावरण तापू लागलं. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बॅनर वॉर रंगले. जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार अशा आशयाचे बॅनर्स मुंबईत झळकलेत. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको असा उल्लेख या बॅनरवर केलेला आहे. शिवसेना भवन मातोश्रीच्या परिसरात ही बॅनरबाजी केलेली आहे. ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे. खासदार संजय राऊत आणि अनिल परबांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली आहे. लवकरच उद्धव ठाकरेही राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंकडनं युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. जागा वाटपावर देखील दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. सन्मानानं जागा मिळाल्या तर महायुतीमध्ये लढू, नाही तर आम्ही स्वबळावर लढू असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं. महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर गुलाबरावांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या विधानावर भाष्य केलं. संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गुलमंडी वॉर्डातल्या उमेदवारीवरनं आजी माजी आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तन्वानी यांनी आपल्या मुलांसाठी गुलमंडी वॉर्डातनं उमेदवारीची मागणी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिल्लीमध्ये शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीमधील एका शाळेत शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून शौर्य पाटीलनं आत्महत्या केली होती. त्याबाबत शौर्यला न्याय देण्यासाठी जरांगे दिल्लीत दाखल झालेत. यावेळी तातडीनं आरोपींना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जरांगेंनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला आहे. खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दिल्लीमध्ये जरांगेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान जरांगेंनी पाठिंबा दिला असून आंदोलनात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली. भाजपची देखील मोठी ताकद आहे, त्यामुळे महापौर आमचा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढावी ही आमची इच्छा असल्याचं अनिल परबांनी म्हटलं. तर काँग्रेसने काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मनसेसोबत आमची युती होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत एकनाथ शिंदे असून आम्ही एकत्र लढणार आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर राष्ट्रवादीनं कुणासोबत जावं हा त्यांचा स्थानिक प्रश्न असल्याचं महाजन यांनी म्हटलंय.